शकतो ते, कारण 6 रात्र आता मॅचेस नसतील. शिवदानी स्पोर्ट्स क्लब मॅचेस असतील सुद्धा, सांगणार नाहीत फक्त आपल्याला ते, कारण दिवस फुकट गेला नाही पाहिजे. दिवस रात्र तेजस म्हात्रे आहेत त्यांच्या पाठीमागे, प्रत्येक स्पर्धेमध्ये उपस्थिती त्यांची पाहायला मिळते. जाऊया मॅच काय दिशेनं, ऐकूया पुन्हा एकदा जयजी भोसले सरांचा आवाज. गव्हाण योद्धास आदरणीय हेमंतजी पाटील सर, मनोजजी फडकर सर यांच्या मालकीची ही टीम. पहिला बॉल विनोदचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्रिकेटमध्ये नाविन्यपूर्ण फटक्यांची जी काही अद्भुत दुनिया आज मात्र उभारण्यात आली आणि त्या पद्धतीचे हे स्ट्रोक इथे पाहायला मिळालेत. शैलेश मूर्ती 11 तरगरी टीम मैदानाच्या आतमध्ये जिथे एक मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न करेल, अर्थातच एक ह्या धावा रोखण्याचा प्रयत्न करेल. जिथे अनिकेत कोळीने बहारदार खेळी पहिल्या मॅच मध्ये केली होती आणि त्या जोरावरती इथे मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धाव मिळेल ती एक एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा इथे एक पाहायला मिळतात. श्री गणेश करण्यात येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पहिला धाव इथे धावफलकावरती येते. ऑफ द मार्क झालाय बॅटर्स, अर्थात प्रदीप मुंबईकरला आपण पाहतोय. धीरजजी ओळेकर यांच्या मालकीची टीम मैदानाच्या आतमध्ये जिथे पाहायला मिळते. गव्हाण योद्धास आणि अगदी त्याच वेळेला शैलेजी स्मृती 11 तरगर या दोन संघांदरम्यानची लढत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा विनोद सज्ज होईल. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं धावांचा वेग वाढायला हवा. पॉवर प्लेचं षटक आहे, अर्थात पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घेणं अत्यंत आवश्यक राहतं. हा चेंडू अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल अवांतरच्या मदतीने धावफलकावरती धावा 2 पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती आहेत. जास्तीची मोठी धावसंख्या उभी करणं ही गरजेचं राहणार आहे तितकीशी, कारण जिथे दोन्ही संघांनी एक चांगल्या रीतीचं प्रदर्शन अद्याप या रजनी दुसऱ्यामध्ये केलाय. मिस टायमिंग राहिला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला. चेंडू मात्र फार वेगाने सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. शैलेश मूर्ती तरगर टीमने पहिला सामना जिंकलाय. गव्हाण योद्धास या टीमने पहिला सामना पराभूतीच्या छायाखाली गेलेत, परंतु इथे ही मॅच दोन्ही संघांसाठी तितकीशी महत्वाची राहणार आहे. लोड फुलटोस बॉल मिळाला, डाऊन द ग्राउंड खेळलेत, लॉंग ऑफला चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4 ने बदारत असताना जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या अर्थात 6. अवांतर 1 आला होता. 6 धावा धावफलकावरती आहेत. इथे मोठी फटकेबाजी निश्चितच टोलेजंग फटकेबाजी पाहायला मिळणार, कारण सुरुवातीपासूनच संयम जिथे धीरोदार्तता चांगल्या रीतीने दाखवत असताना वेळ व्यथित गेल्यानंतर जिथे जास्तीची धावसंख्या गोळा करण्यामध्ये या खेळाडूकडे महारत आहे असा लेफ्ट हँडर बॅटर सिद्धेश कोळीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅच बॉल आलाय. चौकारानंतर पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या 6 रन्स ऑन दी बोर्ड. 6 जून हा दिवस तितकासा मराठी माणसासाठी आणि नवे तर हिंदू संस्कृतीसाठी महत्वाचा राहिला. 6 जून 1674 अर्थात राज्याभिषेक सोहळा याच 6 तारखेला झाला. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता हा शाह सुनोसी बसच्या मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा छत्रपती शिवरायांची तिच्या राजमुद्रा ही या 6 जूनलाच मात्र पुढे येत असताना पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला आले तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारची फेक झाले, धाव मिळाले 1. संघाची धावसंख्या एकाने पुढे. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 जून ज्या खेळाडूचा जन्मदिवस अर्थात महेंद्रसिंग धोनी आणि आजच्याच दिवशी 4 जानेवारीला त्याने क्रिकेटमधून कर्णधार पदामधून त्याने 4 जानेवारी 2017ला क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली होती ॲज अ कॅप्टन. त्यानंतर कर्णधार म्हणून तो पुन्हा पाहायला मिळाला नाही. ICCच्या 3 मोठ्या इव्हेंट्स आणि 3 मोठ्या ट्रॉफीज ज्या महेंद्रसिंग धोनीच्या नावावरती पाहायला मिळाल्या होत्या. पुढचा बॉल विनोद उजव्या यशीच्या बाहेर 50 वेगाने कॉट बिहाइंड विकेट. फर्स्ट विकेट गोज डाऊन. खेळाडू क्रमांक पहिला बाद.
खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर भन्नाट वेगाने या गोलंदाजाकडे वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे. रिप्ले आपण पाहतोय, ऍक्शन चांगली आहे. वाईट यॉर्कर टाकला आणि अगदी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पहा काय सेलिब्रेशन पाहायला मिळालं यष्टांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाचं आणि त्याहूनही अधिक चांगले सेलिब्रेशन गोलंदाज विनोद भगतचं पाहायला मिळालं. झेल घेतल्यानंतर गोलंदाजाचा आविर्भाव काहीसा निराळा असतो, बॉडी लँग्वेज काहीशी निराळी असते आणि नेहमीच आक्रमक शैलीने वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपला आविर्भाव व्यक्त करत असतात. सेलिब्रेशन फार महत्वाचे राहिलेत. क्रिकेटमध्ये पुष्पा स्टाईलने सेलिब्रेशन आपण पाहिलेत. नवे तर त्याच वेळेला शिखर धवनचा काहीसा सेलिब्रेशन वेगळा पाहायला मिळायचा. अगदी त्याच वेळेला प्रत्येकाचं सेलिब्रेशनची स्टाईल वेगळी आणि निराळी होती. सचिन तेंडुलकरने ज्या वेळेला काहीतरी मोठा कारनामा केला, शतक अर्धशतक ठोकलं, त्यावेळेला आकाशाकडे पाहायचा, त्याचं सेलिब्रेशन वेगळं राहायचं. तर सेमसीने क्रिकेटला काहीसे वेगळे सेलिब्रेशन दिले. शूज काढून तो कानाला लावत असताना पाहायला मिळाला. विकेट मिळवल्यानंतर किंबहुना अगदी त्याच वेळेला खिशामधून एखादा रुमाल काढला, त्याची स्टिक बनवली, अनेक गोष्टी त्याने केल्या. परंतु इम्रान ताहिरचंही कौतुक करायला हवं. एखादी विकेट मिळाली ना की घरगट्या मारत राहायचा तो संपूर्ण क्रीडांगणभर. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बाची लिडिंग एज घेतली आहे. शॉट पॉइंट लेगला, क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल आलाय, टिपलाय झेल, संपला फलंदाजाचा खेळ. अनदर विकेट गोज डाऊन. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. फलंदाज आल्या पावली दीपराज कोळी. भक्ति ना दे. दिवसामध्ये हा दिवस येतोय आणि राम मंदिरची स्थापना जिथे होत असताना पाहायला मिळाले. 108 फुटाची कालच्या दिवशी अगरबत्ती गुजरात राज्यातून गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय 7 आहेत. 2 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राजदीप कोळी ज्या खेळाडूने मागील मॅच मध्ये एंटरटेन केलं होतं तो फार स्वस्तात कोळी बाद होत असताना पाहायला मिळाला. दीपराज कोळी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू बाद होतोय. तिसरा खेळाडू दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती बाद होत असताना सिद्धेश कोळी देखील बॅक टू द पॅव्हेलियन. सिद्धेश कोळी देखील बाद होत असताना पाहायला मिळालाय. एका मागोमाग एक खेळाडू बाद झालेत. मागील 3 चेंडूवरती 3 खेळाडू बाद झालेत. पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 खेळाडू बाद झालेत. तदनंतर आपण जिथे खेळाडू सिद्धेशलाही बाद होत असताना पाहतोय संघाचा कर्णधार, तारणहार, दिशा दर्शक, नेता बाद होत असताना पाहायला मिळालाय. आणि अर्थातच संघ आता मात्र अडचणीमध्ये. संघाचा कर्णधार महत्वाचा खेळाडू राहतो, तो तंबूच्या आचरेला परतत असताना पाहायला मिळाला. सरपंच जी तो चले गए, अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी, हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो. कर्णधार बाद झालाय. संघाचा तारणहार तो तंबूच्या आचरेला परतलाय आणि आता मात्र कोणत्या तरी खेळाडूला संपूर्णतः जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. विनोद भगतचं षटक संपुष्टात आलं. अविनाश आला आणि अविनाशने देखील पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर सूरज कोळी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आघाडीचे तिन्ही बॅटर्स बाद झालेत. यश कोळी आणि सूरज कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. तिन्ही खेळाडू बाद होत असताना कॅचिंग स्वरूपामध्ये बाद झालेत. किंवा अगदी त्याच वेळेला ना एकाच धाव फलकावरती धावा असताना 3 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळालेत. कालच्या दिवशी भारतीय संघाचे 153 वरती 6 खेळाडू बाद झाले. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. काय घडते मैदानाच्या आतमध्ये जिथे धावाही रोखल्या गेल्यात आणि अगदी त्याच वेळेला विकेटही प्राप्त करण्यात आल्यात. निश्चितच चांगल्या दर्जाची गोलंदाजी म्हणता येऊ शकतं, कारण जिथे आपल्याकडे सर्व गुण संपन्नता आपण गोलंदाज आहोत त्याचं प्रात्यक्षिक आणि प्रचिती देणं गरजेचं राहतं आणि ते इथे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाले.
गोलंदाज अविनाशचंही कौतुक करायला हवं, कारण पहिल्या षटकामध्ये धावा 7 आल्या, 2 विकेट्स मिळवल्या गोलंदाज विनोद भगत ने, आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकणारी गोलंदाजी किंबहुना सटीक लेंथ अँड लाईन मध्ये गोलंदाजी करण्यात येते. कर्णधार अनिकेतचं मिळणारं तिथून मार्गदर्शन हे तितकंसं लाभदायक राहू शकतं गोलंदाजांसाठी. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, व्हेरिएशन इथं पाहायला मिळालं, व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. काही चेंडू वेगाने, काही चेंडू कमी गतीने, काही चेंडू बॅकअप द लेन, काही चेंडू फुलर लेनचे, अशा रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण, प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा आणि अगदी त्याच वेळेला फलंदाजाच्या मनामध्ये काहूर माजवणारा राहिलाय. पुढचा बॉल यावेळेला देखील उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा घेतलाय. वेट डॉट बॉल येत असताना प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये कलाटणी देणारा राहणार आहे, किंबहुना आत्मविश्वास द्विगुणित करणारा राहणार आहे. कारण जिथे पहिले 4 बॉल निर्धाव स्वरूपाचे आले, विकेट ही मिळवली आहे, विकेट ही प्राप्त करत असताना अविनाशला आपण पाहिलंय. डॉट बॉल आले 4. आडवा बाटने केला, ऑन साइडला स्लॉट मध्ये आला होता आणि त्याला पाठवला सेकंड प्लॉट मध्ये. पंचांचा इशारा येईल, या बॉल वरती धावा मिळाल्या त्या 4. चौकार, दर्जेदार स्ट्रोक. फुलर लेनचा बॉल अगदी डाव्या यष्टीवरती रिप्ले मध्ये आपण पाहतोय. अविनाशचा हा चेंडू स्लॉट मध्ये आला आणि संपूर्णतः बॉडीचं बॅलन्स, संतुलन बनवत असताना ऑन साइडला हा स्ट्रोक चांगल्या रीतीने ऑफर केला, चौकार ठोकलाय आणि चांगल्या दिशेवरती खेळलेला हा स्ट्रोक म्हणता येईल. सूरज कोळी उशिराने हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय, परंतु त्याच्याकडे आत्मविश्वास चांगला असणार आहे आणि चांगल्या दर्जाची बॅटिंग करण्यासाठी तो देखील जाणला जातो. धावा हव्यात, संघाला आवश्यकता आहे आणि संघाच्या आवश्यकतेनुसार खेळ करणं गरजेचं राहणार आहे सूरज कोळीला. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज घेतली आहे, शॉर्ट फाईन लेगला बीट करत असताना चेंडू मात्र फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. या प्रोजेक्ट स्कोरकडे जर का आपण वळलो तर 38 बनू शकतात. ही फायटिंग टोटल म्हणता येऊ शकणार नाही, कारण आजच्या या दुसऱ्या रजनीमध्ये धावांची लयलूट झालेली या क्रीडा नगरीच्या आतमध्ये आपण पाहिले आणि हा सामना हे तितकासच चांगल्या रीतीचा पाहायला मिळणार, यात ती मात्र शंका नाही आहे. 18 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. तिसरा गोलंदाज कोणाला पाचारण करण्यात येईल, एक छोटे खाणी, परंतु आपण टीम हडल्स मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जास्तीचा वेळ खर्च करू नका, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडेही आपण तितकंसं लक्ष केंद्रित करूयात. टीम हडल्स व्हायला हव्यात. अगदी आपण निश्चितच म्हणतो ना, सुबह की चाय और बड़ों की राय समय समय पे लेनी जरुरी होती है, आणि अर्थात इथे मोठ्यांकडून आपण मार्गदर्शन घेणं तितकंसं गरजेचं राहतं. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कमध्ये पाचारण करण्यात येईल. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येतोय. गोलंदाजी येतोय गोलंदाजी मार्कवरती. रोहन गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना रोहन कोळीला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये त्याला पाचारण करण्यात आलंय. धावा थांबल्यात, धावा थांबवल्या गेल्यात, किंबहुना गोलंदाजांनी जी काही भूमिका अदा केली आहे ना, आणि त्याच्याच जोरावरती या मॅच मध्ये एक वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळालाय. टाइम लिमिट्स आहेत, पंचांनी सांगितलंय टाइम लिमिट, फोर्थ वॉर्निंग येथे देण्यात आली आहे. जावेजी फरीद सरांनी फर्स्ट वॉर्न केलंय की तुम्ही लक्ष असायला हवं या गोष्टीकडे. पुलर लेनचा बॉल, पहिला चेंडू अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर कमी गतीने टाकला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या षटकाची. रोहन कोळीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक तो वैयक्तिक हाताळतोय आणि सांघिक तिसरं. लेफ्ट आर्म अराउंड विकेटने डाऊन ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. सचक असं धावफलकावरती उभं करू शकलेला नाहीये ते बॅटर्स. किंवा तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 16 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळाले. ते 3 अर्थात मोठी भागीदारी झाली नाही आणि अर्धा धावाही येत असताना पाहायला मिळालेला नाही आहेत. धावांचा तुतोडा पडलाय. धावा यायला हव्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना
यावेळेला आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, जिथे एकेरी धाव सहजरित्या अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येणं अद्याप शेष आहे. शफल झाला होता उजव्या एसटीच्या बाहेर. बॅटर पंचांनी सांगितलंय बाईकच्या स्वरूपामधून ही धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 17 रन्स ऑन दी बोर्ड. शफल पहा किती उजव्या एसटीच्या खूपच बाहेर गेला होता बॅटर्स, अर्थात सुरेश कोळी. यावेळेला लिडिंग एज घेतली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होऊ शकलेला नाही आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु जजमेंट चुकीचं झालंय. चेंडूवरची नजर हटली, दुर्घटना घडली. फलंदाजाला मिळालंय जीवदान. सूरज कोळी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती यश मडवीला मिळालं ते इथे जीवदान. जीवदान नेहमीच हानिकारक राहतात. मॅच मधील जीवदान कितपत हानिकारक राहतील ना हे पाहणं गरजेचं राहणार आहे. ग्लेन मॅक्सवेलचं ज्वलंत उदाहरण होतं, परंतु 264 धावा जॅके जिथे रोहित शर्माने बनवल्या त्याला मिळालेलं जीवदान हे तितकंसं महत्वाचं होतं. हा बॉल देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघालाय. डॉट बॉल आलाय. जीवदान मिळाले जरूर, परंतु तदनंतर कोणते मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत यश मडवीच्या बॅटमधून. 4 चेंडू त्याने फेस केलेत. 1 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 6 बॉलमध्ये 8 धावसंख्येवरती सूरज खेळतोय. पडल्यानंतर गरकन गिरकी घेतलीय. फलंदाजाची फिरकी घेतलीय. यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय आणि यष्टीची अपील इथे करण्यात आली आहे. DRS ची मागणी करण्यात आली आहे. रिव्ह्यू घेतलाय स्क्वेअर लेग पंचांनी आणि हा निर्णय पाठवलाय तो अर्थातच तिसऱ्या पंचांकडे प्रलंबित असेल. हा निर्णय PTC दूध का दूध, पाणी का पाणी, क्या रहेगी आगे की कहाणी. हा खेळाडू जर काही इथे बाद झाला तर संघ जुनी अडचणामध्ये सापडत असताना पाहायला मिळेल. कारण जिथे गवान योद्धाज या टीमला आपण पाहिलं ना, तर सद्यस्थिती जिथे आपण पाहिलं तर केवळ 17 आहेत. 3 खेळाडू बाद झालेत. शैलेश मूर्ती तरघरी या टीमच्या अगेन्स्ट. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय हा गोलंदाजांनी सार्थ ठरवला असंच म्हणता येईल. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आणि खेळाडू इथे असेल तो नॉट आउट. नॉट आउट आहे खेळाडू. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चला एकत्रित सातत्यपूर्ण येऊ नका याकडे आम्ही जास्तीच लक्ष वेधू. आयोजकांच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सॉरी फॉर दॅट. या गोष्टी महत्वाच्या राहतात. वेळ जास्तीचा खर्च करू नका. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये आल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8, तिसऱ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्या त्या 2. रोहन कोळीने बहारदार कामगिरी केली. एक लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव आली. विकेट मिळू शकला नाही रोहन कोळी, परंतु चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली आहे. रणजित कोळी गोलंदाजी मार्कवरती. मागील मॅच मध्ये 2 धावांचे षटक त्यांच्या माध्यमातून राहिलं होतं. ते गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतात. या गोलंदाजाकडे अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावरती सातत्यपूर्ण चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून राहिलंय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. हाफ फ्रॅकर उजव्या एसटीच्या बाहेर भन्नाट वेगाने टाकला होता हा बॉल. अवांतर धाव देऊन जाईल. संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. धाबांचा तुटोडा पडलाय. धाबांसाठी धाव करावी लागते. जद्दोजहद करावी लागणार, कारण इथे सहजासहजी कोण कोणाला जिंकून देणार नाहीये. पुढचा बॉल यावेळेला वेगाने टाकला होता. शरीर भेदक मारा, बॉडी लाईन गोलंदाजी करण्यात आली आहे. कोणतीही मुभा बॅटर्सला देत नाही आहेत. एक अँगल बनवलाय किंबहुना अगदी त्याच वेळेला ना फलंदाजाचे वैगुण ओळखत असताना सटीक लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी राहिले आहेत हे गोलंदाज. आडव्या बॅटने शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धाव्याने काही फरक मोठा पडणार नाही आहे, कारण एक मोठं लक्ष उभं राहण्यापासून वंचित ठेवलं या संघाने असंच म्हणता येईल. शैलेश स्मृती तरगर टीमने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय अद्याप योग्य ठरवलाय. किंबहुना सार्थ अभिमान राहील ना कर्णधाराला, तशी भूमिका या गोलंदाजांनी अद्दा केलेली पाहायला मिळाली गवान योद्धास या टीमच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू पंचांकडे अपील करण्यात आली. अपील मध्ये उत्साह जास्त आहे. हे ती पुरस्सर काही चेंडू जे काही गोष्टी पंचांनी आवश्यक रित्या पाहिल्या आणि अर्थातच पिचिंग इन लाईन, हाईट फॅक्टर, डिरेक्शन ऑफ द बॉल, इलिगल डिलिव्हरी, बॅटला बॉल ब्रश झाला आहे की नाही, आणि तदनंतर सांगितलंय की लेग बाईटच्या स्वरूपामधून इथून एक धाव प्राप्त होईल. 20 धावा धाव फलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड.
काहीशी फेरबदल करण्यात आले. डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाठवण्यात आलाय, तो बॅकवर्ड पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोलात टाकलेला हा चेंडू ऑन साईडला खेळण्यात आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला चेंडूवरती अविनाश येतोय. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलत असताना जाऊन पोहोचते 21 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौथं षटक प्रगतीपदावरती आहे. अभिप्रेत राहील षटकार आणि चौकार कधी येतील हे पाहणं, कारण प्रत्येक प्रेक्षक वर्गाला हल्लीच्या क्रिकेटमध्ये ना षटकार आणि चौकार पाहणं पसंतीचं आहे. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याही षटकामध्ये गोलंदाजाने नाममात्र धावा खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात, त्या 3. पुढचा बॉल यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय खेळाडू क्रमांक 4 बाद. यश कोळी देखील बाधून तंबूच्या आतऱ्याला परतत असताना पाहायला मिळाला. नजरहटी दुर्घटना घटी हेच सांगण्याचा प्रयत्न रणजित कोळीने केला. यश मडवी अगदी आपण पाहिलं ना तर यश मडवीने बाद होण्याआधी 8 चेंडू फेस केले. त्यांच्या बॅटमधून धाव आली ती केवळ 1. ऑन स्क्रीन आपण पाहतोय वेगाने टाकला, सटीक लेंथ अँड लाईन वरती आणि फर्निचर डिस्ट्रॉय करून गेला. बहारदार वेगाने गोलंदाजी पाहायला मिळाली. चौथं षटक संपुष्टात आलंय. 4 षटकांची खेळ इथे संपुष्टात आला. 1 विकेट प्राप्त केली रणजित कोळीने या षटकाच्या दरम्यान आणि धावा खर्च केल्या त्या अर्थातच या षटकामध्ये 4. गवान योद्धास संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळालाय. पहिला मॅच ते मात्र पराभूतीच्या छायेखाली गेले होते आणि या मॅच मध्ये देखील तितकंसं चांगलं प्रदर्शन अद्याप पाहायला मिळालेलं नाही आहे. हेमंतजी पाटील सर आणि मनोजजी फडकर साहेबांच्या मालकीची असणारा हा संघ अगदी त्याच वेळेला शैलेश मूर्ती तरगट टीमने पहिली मॅच जिंकली आहे आणि अगदी या मॅच मध्ये देखील प्रतिस्पर्ध्यावरती हावी ठरत असताना पाहायला मिळतात. शैलेश मूर्ती तरगर टीम अर्थात धीरजी ओळेकर साहेब यांच्या मालकीचा असणारा हा संघ ज्यांनी पुरस्कृत करण्यात आलाय. शेवटच्या आणि अंतिम षटक. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज. पहिला बॉल डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. काहीही आपल्या हिताचं घडत असताना पाहायला मिळालेलं नाही आहे. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये गवान योद्धास या संघासाठी सारं काही विपरीत पाहायला मिळालंय. खेळाडू होईल तो आणखीन एक 5वा बाद. स्मिथ पारगावकरने एका फ्लातून झेल इथे टिपला. स्वतः ऑन स्क्रीन पाहतोय कशा रीतीने आपण एफर्ट्स दिलेत. शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष ठेवलं आणि एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. मॅट्रिक्स ट्रॉफीचे मागील आठवड्यामधील आयोजक आणि त्यांना आपण एक चांगल्या रीतीने झेल टिपत असताना पाहायला मिळाला. 5 खेळाडू बाद झाले. 21 धावसंख्येवरती अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. मैदानाच्या आतमध्ये जिथे धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 21 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. शेवटच्या आणि अंतिम षटक प्रगतीपदावरती बंटीला आपण पाहतोय. दर्जेदार गोलंदाजी त्याने केली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. महत्वाच्या राहतात या गोष्टी, कारण विकेट्स घ्यायला हव्यात. प्रतिस्पर्ध्यावरती अर्थातच एक प्रेशर क्रिएट करायचं आहे ना, त्यासाठी आवश्यकता असतात विकेट आणि विकेट इथे प्राप्त करत असताना गोलंदाजांना पाहायला मिळालंय. नवीन येणाऱ्या बॅटरवरती टेन्शन क्रिएट होत असतं, प्रेशर क्रिएट होत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये या धावसंख्येवरतीही इफेक्ट पडतो. या गोष्टी महत्वाच्या राहतात. अर्थात विकेट्स मिळवणं. पंच या गोष्टीकडे सातत्यपूर्ण लक्ष वेधतात की जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. सेकंड वॉर्निंग, थर्ड वॉर्निंगला पेनल्टी असेल. मैदानाच्या आतमध्ये वळूया. गोलंदाज पुन्हा एकदा बंटी. यावेळेला मोठा सोकेत असताना फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
27 धावसंख्येवरती 6वा खेळाडू बाद झाला. रिप्ले आपण पाहतोय. बंटीचा हा चेंडू अगदी मनगडाचा वापर केला होता. उजव्या एसीच्या बाहेर मिस टायमिंग राहिला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. रणजित कोळी यांचं कौतुक करायला हवं. एक चांगल्या रीतीने झेल त्यांनी फिनिश केला. आणखीन एक खेळाडू बाद होतोय. संघ रचणीमध्ये शेवटच्या उर्वरित 4 बॉलचा काही शेष आहे. 4 मोठे फटके जर का इथून आले ना तर या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं करून जाऊ शकतो हा सामना. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करणं हे अवघडच राहतं. कारण भाकीत हे स्वप्नरंजक असतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात, इतकंच. या पलीकडे क्रिकेटमध्ये बाकी तर काहीही करू शकत नाही. कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. या सामन्याच्या दरम्यान 27 पण तिथे धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मनोज भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना करण कोळी यांना आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. बंडी 2 खेळाडू बाद केलेत. उजव्या एसीच्या बाहेर बॅटची आतली कट घेतली आहे. यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आलाय. सुंदर गोलंदाजीचे प्रात्यक्षिक यासाठी म्हणता येईल ना या गोलंदाजाचं, कारण जिथे षटकारही आला परंतु तो खचून गेला नाही. फलंदाजाला अत्यानंद त्याने क्षणार्धात पुसून काढला. पुढच्याच बॉलवरती खेळाडूला बाद केला. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्ट मध्ये टिपला झेल. आणखीन एक खेळाडू होईल इथे बाद. मनोज भगत देखील बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळालाय. करण कोळी कुंभडभुजे टीमचा आघाडीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तो 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय आणि अद्याप त्याला स्ट्राईक मिळालेली नाही आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना अजय कोळी मोहा कोळीवाड्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. 8व्या क्रमांकाच्या बॅटर्सला संधी मिळाली. अजय कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलकावरती धावा केवळ आणि केवळ 27 आहेत. 27 रन्स ऑन दी बोर्ड. पहिला खेळाडू 7 वरती बाद झाला. दुसरा 7 वरती, तिसरा 7 वरती. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम षटकार. हे शेट लेट आले, थेट आले आणि ग्रेट आले. शेवटच्या बॉलवरती षटकार येत असताना पाहायला मिळाला. फलंदाज अजय कोळी याच्या बॅटमधून पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यात आल्यात. त्या धाव फलकावरती एकंदरीत 33-34चा असेल ते लक्ष, परंतु नेक्स्ट मॅच तितकीशी महत्वाची राहील. हिशोबतो या
लावणीच्या संगीतानंतर वळूया मैदानाच्या आतमध्ये. या 34चा करायचा पाठलाग. या उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं या आवाजामध्ये करूयात बदल. राजकिरणजी कोळी सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. पाहत राहा, ऐकत राहा या स्पर्धेचा उल्वेनोड प्रीमियर लीग 2024चा या 5व्या पर्वाचा आनंद घेत राहा. थँक्यू. तो UNPL कमिटीनं गौतमी पाटीलला आणलंय, परंतु मॅचेस आपल्या उशीर लेट होतील. तर जाऊया स्वागत समारंभाकडे, ज्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मधुकरजी भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय मधुकरजी भोईर साहेब आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आपण हा सन्मान स्वीकारावा. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मधुकरजी भोईर साहेब आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपलं सहर्ष स्वागत. तर मधुकरजी भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय. विकाजी मुघल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मुघल साहेब आपण यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. ऐकूया गव्हाणचा आवाज. राजकिरण कोळी सर. धन्यवाद श्री दीपकजी पाटील सर. धन्यवाद श्री जयेशजी भोसले सर. तर गव्हाण योद्धास तुमच्यासाठी मोठी पर्वणी आहे. विकेट हॅट्रिक 10,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला मात्र चांगला शॉट सिलेक्शन केलाय आणि अगदीच हा चेंडू जाईल न थांबता न थकता चौकाराकरिता आलाय. सुंदर चौकार. तर मॅच ही अजूनही भरपूर बाकी आहे. तर गव्हाण योद्धास तुमच्यासाठी सन्माननीय श्री हेमंतजी पाटील साहेब यांच्याकडून आणि श्री मनोजी फडकर साहेब यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे, ते म्हणजेच विकेट हॅट्रिकसाठी. तर बघूया पटकवलं जाईल का, परंतु इथं मात्र श्रीगणेशा केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू गतीवरती स्वार होऊन हा मात्र यॉर्कर फेकला गेलाय. परंतु सागर कोळी आणि अनिकेत कोळी तेही तेवढेच दमखम ठेवतात आपला बॅटिंगमध्ये. सिद्धेश कोळी गव्हाणचा हा योद्धा महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्रामध्येही ज्याचं नाव अगदीच चांगलं घेतलं जातं गोलंदाजीमध्ये, परंतु इथे मात्र आपले जुने दिवस आठवावे लागतील सिद्धेशला. फटका चांगला आहे, अगदीच प्रेक्षकांच्या पसंतीचा, प्रेक्षकांच्या भेटीला आलाय दणदणीत षटकार. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता काय सुपर उचल केली. जसा चेंडू आला बदलाली ते चांगलं पाहायला मिळालं आणि चेंडू लगेचच मात्र गेला प्रेक्षकांच्या भेटीला. तर मित्रांनो एक नक्की सांगेन, ज्या वेळेला मॅच हारल्यासारखी वाटेल ना, ज्यावेळेला असं वाटेल संपूर्ण जगाला हा संघ मॅच हारतोय, त्यावेळेला एक वेळ फक्त मॅक्सवेलची आठवण काढा. कसा एक हाती सामना बदलून दाखवला होता. इनसाइड आउटचा सुंदर अप्रतिम देखणा फटका प्रेक्षकांच्या पसंतीचा आणि प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा जाईल दणदणीत चौकार. सिद्धेश कोळी संघाचा मोहऱ्या, संघाचा संघनायक, संघाचा तारणार, परंतु त्याच्यावरतीच केलाय हल्ला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16. अगदीच दयनीय अवस्था म्हणावी लागेल. खरं तर हेमंतजी पाटील साहेबांनी, मनोजी फडकर साहेबांनी संघाचं मनोबल वाढवण्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी 10,000चं पारितोषिक ठेवलं गेलं होतं, परंतु फलंदाज अनिकेत कोळी ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये 65 वरती खेळला अगदी तसंच खेळतोय. टॅप शॉट पाहायला मिळालाय, कारण आता मात्र कळून चुकलंय अनिकेत आणि सागरला की आपण मॅच मध्ये येईन आहोत, पूर्णपणे संपूर्ण मॅच मध्ये आहोत. गव्हाण योद्धासला इथून मात्र वेगळी विचारसरणी करणं भाग पडावं लागेल. इथे मात्र एका षटकाचा खेळ झालाय, धावसंख्या पोहोचली 17 आणि जवळजवळ अर्धा टप्पा मात्र पूर्ण केलाय.
कारण आपण पाहिलं 6.80च्या सरासरीने पळायचं होतं. 34 चेंडूंमध्ये 30 धावा करायच्या होत्या. 6 चेंडूंमध्येच मात्र धावसंख्या मात्र जाऊन पोहोचल्या 17 वरती. तर जरूर मित्रांनो तर ज्या वेळेला तुम्हाला आठवेल ना की आपण हारेच्या पराभवाच्या छायेमध्ये आहोत त्या वेळेला एक हरिवंशराय बच्चन यांची कविता जरूर आठवेल. लहर से डर कर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर तुम्हाला इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न अगदी जीवाच्या अकांताने करावे लागतील. मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर एकच सूत्र तुमच्यासाठी असेल. गोलंदाज प्रदीप कडू तुमच्यासाठी एकच सूत्र, विकेट विकेट्स आणि विकेट्स. जर ते आले नाही तर मात्र अनिकेत कोहली आणि सागर कोहली बाकीचं सगळं काम करून जातील. रिव्हर्स स्वीपचा अवलंब परंतु ह्या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळालाय. कारण चेंडू हा पूर्णपणे गुडलेन स्पॉटवरून आतमध्ये गेला. त्यामुळे चेंडू आणि चेंडूपलीचा मेटकूत काही जमताना पाहायला मिळत नाहीये. बऱ्याचशा उशिराने का होईना परंतु कदाचित पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला ह्या इनिंग मधला. गव्हाण योद्धाच खूप आशेने उतरले होते. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, हार आणि जीत ही होत असते. गेम चांगला दाखवा, शेवटपर्यंत श्वासापर्यंत लढा. शेवटच्या फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे परंतु एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली गेली. पूर्णपणे पाहिलं तर शैलेश स्मृती तरघर ह्या मॅच वरती आपलं अधिराज्य गाजवलंय, आपलं आधिपत्य ठेवलंय. कारण बॅटिंग नाही तर बॉलिंग पासून सुरुवात केली आणि आता बॅटिंगही पाहिली तर पहिल्या षटकामध्येच मॅचचा पूर्णपणे कणा मोडलाय. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पूर्ण श्रेय जाईल संघनायक अनिकेत कोहली याला. हलकेच खेळला आहे, क्रीजवरती चेंडू आहे, फलंदाज बाद होईल का? परंतु नाही आहे. संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. संधी ही सातत्याने तुमच्या दरवाजावरती टकटक करायला येणार नाहीये. परंतु ज्या वेळेला येईल ना मित्रांनो त्यावेळेला त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. कारण चान्सेस हा असा प्रकार आहे जो सातत्याने तुमच्याकडे येणार नाहीये. चान्सेस कन्वर्ट करावे लागतील तुम्हाला विकेटचे, इथून जर तुम्हाला मॅच मध्ये राहायचं असेल तर. 19 धावसंख्येवरती असताना ह्या वेळेला सुंदरचा फटका बॅकफुटवर जाऊन कट केलाय आणि जरूर बॅकवर्ड पॉइंटला येईल हा पुन्हा एकदा जबरदस्त चौकार. उल्वेनोट प्रीमियर लीग आणि काय हे आयोजन. आपण ज्यावेळेला स्टेजच्या समोर जातो ना तिथून ही स्क्रीन पाहताना एवढं सुंदर दिसते की इंटरनॅशनल दर्जाच्या मॅचेस चालू आहेत असं वाटतं. कारण समोरून पूर्णपणे मॅच कोणत्या पद्धतीने चालू आहे, स्कोर कार्ड काय आहे आणि काय हायलाइट्स आहेत तेही बघायला मिळतात. पूर्णपणे श्रेय जाईल कमिटी UNPL. वाव, स्टँड अँड डिलिव्हर्ड. इट्स अ मॅसिव्ह अँड इट्स वंडरफुल टू. इट्स अ सिक्सा. हम तो लेना पड़ेगा यहाँ से अनिकेत कोहली का, जिसने पहले मैच में 65 बनाए थे और अभी भी 8 गेंदों में 23 पे खेल रहे हैं. और एक बार बहुत ही बेहतरीन पेशकश अनिकेत कोहली की. वहां पे फील्डर है लेकिन वो उनको खाली देखते रहना पड़ेगा. और एक चौवा. तर चला विनंती असेल RR रायडर्स वहालच्या संघनायकांना की आपण कृपया करून येऊन व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. पुढचा सामना आहे RR रायडर्स वहाल विपक्ष शैलेश स्मृती तरघर. निर्णायक विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज. कारण इथून जर पाहिलं तर स्कोर लेवल झालेले आहेत. पूर्णपणे मॅच मध्ये प्रभावी, मॅच मध्ये हवी ठरलेत ते म्हणजेच शैलेश स्मृती तरघर संघ. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू मात्र पूर्णपणे टो लावलाय. जाईल विजयाचा सलामी देणारा आणि जल्लोष केला जाईल. चौकाराने दुसरा विजय साजरा केला जाईल. शैलेश स्मृती तरघर कदाचित दावेदार ठरलाय, कदाचित की सुपर 8चा.
अगदीच छोटं असं हे टार्गेट होतं